तर सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. हा माहिती आहे मला थोडंसं मध्ये काय नव्हतं असं, म्हणजे जवळजवळ मी 1-2 महिना ब्लॉग नाही टाकला कारण लय गडबड होती. ती नंतर ब्लॉग मध्ये सांगतो. पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे. नेहमीप्रमाणे घड्याळ हातात नसतं पण मी ऍक्टिंग करतो. आता माझ्याकडे वेळ कमी आहे. आता मी निघतो आहे डेकोरेशनच्या ऑर्डरला. जे पहिले ब्लॉग यायचे तसेच चालू करायचे. पाऊस सुद्धा आलाय, सगळं काय झालं, वाट लागले तरी पण ब्लॉग पूर्ण बनणार आणि डेकोरेशन पण बनणार. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट सामान लोड करायच्या परिस्थितीमध्ये आलं कारण का आम्हाला थोडासा लेट झाला आणि आपले मंडपवाले काका सुद्धा इथे हजर आहे. बघा एकदम प्रॉपर लेवल आहे, सगळं सामान लोड करत आहे ना मंडपवाले काका. आणि त्यानंतर ज्याची तुम्ही वाट बघत होता, ज्याचं परफेक्शन, त्याचं काम आणि तिथे होतं त्याचं नाव, असं मिस्टर विनीत तवनजी इन द टेम्पो सेटिंग करताना. नंतर इथे आतमध्ये आलं तर थोडंसं भिजलंय आणि आपले मंडपवाले काका थोडंसं सामान वगैरे तिकडचं काढतायत. काय करायचं काय माहिती नाही. लग्नामध्ये असं ना की बाबा चल डायरेक्ट काय नाही कामाला गेला तसं घेऊन जाणार कुठली तुम्ही काय माहिती नाही. पण पुढे दाखवेल असेल आता गडबडीची कारण का सगळं सामान काढायचं आणि घ्यायचं आणि टाकायचं आणि गडबड तरी त्याआधी मी तिकडे पोहोचून सगळ्या गोष्टी करतो. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. तर मित्रांनो, ही जी कलाकारी बघते तुम्ही, सामान सगळं शिफ्ट करायची, एकदम प्रॉपर लावायची, ते वन अँड ओनली मिस्टर तवनजी आपले जे मानस सचिव आहेत VR अड्ड्याचे आणि हे सचिव, ह्यांना दरवाजा त्यांनी लावलेला. पण तो त्याचं म्हणणं आहे की भाई मला दाखव, जी कला आहे ती माझी दाखव. ती कला दाखवली तुझी, आता बाकीचं सगळं जाऊ दे. आणि आपले मंडपवाले काका निघाले व हे नाही थांबा चुकीचे आले मंडपवाले काका कुठे आहेत? मंडपवाले काका काहीच गेले त्या काकांना तर सांग निघा. तर मित्रांनो, आम्ही महत्वाचा पडाव जे म्हणजे सामान शिफ्टिंग ते आता झाल्यानंतर ही सगळी ग्रुप तवनजी शिवाय काहीच झालं नसतं. ते झाल्यावर आता आम्ही जे महत्वाचं नाही ते लावायचं आहे ते आम्ही करायला चालतोय है ना विनी. तर आम्ही निघतो आता, मदत करू, गाडी काढून निघते. तिकडे गेल्यावर दाखवतो. हॉल लांब आहे बोलते पण पुढच्या बघू आता काय कसं. तेच बोलतो मी, अजून काय बोलत नाही. बाकी इथे नाही, आता निघूया चला. मित्रांनो, एवढं मी काम करण्यासाठी दिसतंय कारण का आम्हाला शुभम दिलं आहे सरप्राईज. तर सरप्राईज असं आहे, जो हॉल आहे तो दुसऱ्या माळ्यावर आहे आणि वरून लिफ्ट नाहीये, काही नाहीये. आणि त्याच्या पण वरून ही त्याच्या पण वरून असं की नाही, रोडवर गाडी थांबल्या. रोडवरनं जवळजवळ 1 किलोमीटर आम्ही या गोष्टी चालत आणतोय. हे बघा मिस्टर गंधागडे इज हिअर. आपले मनोगत सांगा. हा जो गेट आहे, या गेटवरनं पुढे अजून जेवढं हे आहे ना ते 3 पटीने चालत आहे. ते 3 पटीने चालत आम्ही म्हणतो सगळं. सरप्राईज भेटलं शुभम. मी आधी बोलला असं नाही, जे पोलन नसतं उचलले. पण जाऊ दे, आता काय करूया, सगळं गेट आहे ते. तर मित्रांनो, सगळं झालं. अशी खालची हात लावायला आले ओम्या अख्खा पूर्ण वर चढेपर्यंत काय होता रंगोर आता आलाय. मंडपमध्ये आता दिसत तशी नाही. काय म्हणलं काय नाही बस एवढी स्ट्रगल करून पण अर्धा तास झाला. आमचे यू पॅनलच लागत आहेत. इथे कटआउट कट होत आहेत, तिकडे फुगे चालू आहेत. तिथे गेट 2 तासांनी कम्प्लिटली आता उभा राहिला आहे. दोन ओम्यांनी गेट उभा केलाय सेम प्रकारचे. त्यानंतर तेच ओम्या म्हणजे धुरंधरच झाला. त्या गजब बेइज्जती है. नंतर इथे आयुष्य फक्त यू पॅनल तिकडून इकडे याच्यामध्येच चाललंय. आणि त्यामध्ये आम्हाला आता वाजले 5-6 पर्यंत सेटअप उभा करायचा. माहीत नाही कसं उभा करणार, पण शुभम ताकद ठेवतो की मी सेटअप उभा करून देणार. हा शुभम क्या बात है. मित्रांनो, स्ट्रगल बघा लाईफ मध्ये. वरनं तुटलं तरी चालेल, वरचं बघा चीर पडले तुटलं तरी चालेल, इकडे पण चीर पडले तुटलं तरी चालेल, पण फुगा लावणार महत्वाचं आहे. चला बंद करा. कोणी क्रिएटिव्हिटी बघितली नाही पाहिजे, बस एवढंच आहे. चला उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा. Sì, guarda. Dello sai rotonde te? Sai Akshay, sai rotonde te? They find. Yes, I'll be team ready.
तर मित्रांनो आता आपलं पूर्णपणे डेकोरेशन रेडी झालंय, हे तुम्ही बघू शकता. याचे शूट्स तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर भेटतील. मिस्टर तवनजी याचे शूट्स टाकेल आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी गडबड अशी झाली की हीटर बंद झालेला तो सुद्धा चालू झालाय. आमचे प्रसन्न सरांची आज होस्टिंग आहे ते सुद्धा आज तोडणार आहे. इकडे बघ ना, तुझ्याबद्दल काय बोलतो ना. आम्ही जरा चुप, बिलकुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने. हा महत्वाचं बोलतोय. त्याला महत्व माहितीये का काय? अरे लोकांना आश्वासन दाखवतात की बाजूला गेटवरनच आणायचं आहे, दुसऱ्या मजल्यावर हॉल आहे आणि आणतात 1 किलोमीटर लांबनं, आणि हा महत्वाचं बोलतोय. इथे आलं ह्याला थीम नाही माहित काय करायचं आणि हा महत्वाचं बोलतोय. समजाव ते भाई, समजाव माणसाला समजाव. यांची ट्रिग्नोमेट्री चुकते, सगळ्या गोष्टी आहे. आठवण करून दिली ती वेळ म्हणून मी सगळ्यात गेलो. हा, आणि मेन हँग झाला. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, विनीतनी हात धुतल्यावर कधीच फुगायला नाही बसला, त्यामुळे आमच्या उमाला फुगायला बसायला लावलंय. विनीतचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, हात धुतले ना तर भाई नाही फुगायला बसेल. सॉरी हात. यांचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे, नंतर तुम्ही यांना व्हिजिट देऊ शकता आणि सगळ्या काय करू शकतात. प्यारी समझ गई. म्हणजे सबस्क्राईब वगैरे रे. तर चॅनलचं नाव आहे सागर आला 3दा लाईव्ह. काय बोल नाही, बोल बोल बोल. डायरेक्ट तोंडावर कॅमेरा नेलं तर शांत. मस्त झाले असते ते ओम्याची जाऊ दे क्रिएटिव्हिटी. मी तुम्हाला काहीसं डेकोरेशन दाखवतो. इथे 1 नंबर आलेला आहे, तो शुभमची क्रिएटिव्हिटी आहे. नंतर इथे हा ऑक्टोपस नंतर इथे गार्लन आहे, गार्ल्यानंतर ती तिकडे उभी आहे. नंतर इथे पान गेंडा आहे. ओके सॉरी पानघोडा आहे. त्यानंतर हा निमो आहे, हे निमोचे गाववाले आहेत सगळे. त्यानंतर आणि हा निमो आहे ना, सॉरी हा निमो आहे. पप्पा तर इथे आहे अब. तर अशी काही थोडीशी थीम आहे. आणि त्यानंतर क्रिएटिव्हिटी, वेगळी क्रिएटिव्हिटी ती बघा. इकडे बस आहे, बसमध्ये बस आल्या म्हणून पोरगा आनंदात आहे आणि वरती ढग आहे. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. असा काहीसा निसर्ग दाखवलेला आहे तुम्हाला. असं काहीसा निसर्ग दाखवलाय. बाकीची रील बघायची असेल तर सागर आला 3दा लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. हां सॉरी, ही क्रिएटिव्हिटी हे जरा हो. स्टाफ जरा थांबवा ना, ब्लॉग शूट करतो ना, जरा 2 मिनटं थांब ना. मग ऑटो ना आवाज नाही, नुसता आवाज त्रास द्यायचा माहिती आहे, बाकी काय माहित नाही. आज होईल काय सागर? सागर सागर कैसा लगा मेरा मजाक? परेड चालू आहे, त्यानंतर भेटतो. जंग जिंकून आलेलो आहे. थांब बोलतोय काहीतरी. जंग जिंकून आलेलो आहे आणि सगळे वॉरियर निघाले आहेत आपापल्या घरी. नाही गुरु कृपा.